मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी। सूत्रांची माहिती तर मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यानं कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा। शरद पवारांची राजकारणातली गुगली अनेकांना कळत नाही। पवारांनी मला अजून गुगलीत टाकली नाही आणि यापुढे देखील ते टाकणार नाहीत, एकनाथ शिंदेंचं मिश्किल वक्तव्य। भाजप आणि मनसे पक्षाची तन मन धनाची युती। मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या घरी गेले, त्यात नवल काय, सामनामधून खोचक टोला। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरून घमासान। नियमांच्या पालनावरून अधिकाऱ्यांवर अनेक मंत्र्यांची नाराजी। पीओपी मूर्ती विसर्जन बंदी विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार। ईव्हीएममधून कुठलाही डेटा डिलीट करू नका, सुप्रीम कोर्टाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश। ईव्हीएम पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोर्टात सुनावणी। महेश बालदींची आमदारकी धोक्यात। ईव्हीएम घोटाळ्यावर भ्रष्टाचार करून निवडणुकीसह विजय मिळवल्याचा दावा करत हायकोर्टामध्ये आव्हान। बालदींसह निवडणूक आयोगाला समन्स बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। कुर्ला भारतीय लष्कराविरुद्धच्या अपमानास्पद विधानाप्रकरणी राहुल गांधींना यूपी कोर्टाचं समन्स। 24 मार्चला सुनावणी होणार। बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी दाखल केला होता खटला। महाकुंभात माघी पौर्णिमेनिमित्त 5वं पवित्र स्नान। पर्वणी साधण्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये। पहाटेपासून आतापर्यंत 65 लाखापेक्षा अधिक भाविकांचं महास्नान। गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमधील चकमकीत एक पोलीस जवान शहीद। पालकमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त। शहीद जवानाच्या कुटुंबाला सरकारकडून 2 कोटींची मदत।